नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बेसन गट्टा करी तयार करून दाखवणार आहे. तशी तर ही राजस्थानी फेमस डिश आहे. परंतु मी तुम्हाला ही रेसिपी एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे. घरात भाजीला काही नसेल, जेवणात भाजीला काय बनवायचं सुचत नसेल किंवा रोज-रोज त्याच-त्याच भाज्या आणि वरण खायचा कंटाळा आला असेल, तर चपाती आणि भातासोबत देखील खाता येईल अशी ही रेसिपी मी आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते. गट्टे आतून जाळीदार आणि अतिशय सॉफ्ट व्हावे त्यासाठी मी तुम्हाला त्याच्यामध्ये कुठला घटक वापरावा ते देखील दाखवणार आहे. नक्कीच माझी ही नवीन पद्धतीने तयार केलेली रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल आणि ही रेसिपी टेस्ट केल्यानंतर तुम्ही हिची चव देखील कधीच विसरू शकणार नाही. नेहमी तुम्हाला ही रेसिपी बनवून खावीशी वाटेल ह्याची मला खात्री आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सर्वात अगोदर आपण बेसनचे गट्टे तयार करणार आहोत. त्यासाठी इथे या बाउलमध्ये आपण हे 1 कप बेसन घालून घेऊया. यासोबतच ह्याच्यामध्ये 3 ते 4 चिमूट हिंग, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, अर्धा चमचा खलबत्त्यात बारीक कुटून घेतलेली बडीशोप, 1 चमचा कसुरी मेथी आणि पाव चमचा ओवा ह्याला हातावर आपण असं थोडंसं चोळून घालूया म्हणजे ह्याचा सुगंध ह्याच्यामध्ये छान उतरेल. ह्यानंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. सोबतच 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ह्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि गट्टे आतून जाळीदार आणि सॉफ्ट व्हावेत त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ही अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत. बेकिंग पावडर ऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा देखील घालू शकता. परंतु बेकिंग पावडरमुळे गट्ट्यांना आतून छान जाळी पडते आणि त्यामुळे ग्रेव्हीची चव गट्ट्यांच्या अगदी आतपर्यंत छान मुरल्या जाते. त्यामुळे गट्टे देखील खाण्यासाठी अतिशय सॉफ्ट लागतात. गट्टा करीतले गट्टे सॉफ्ट होणं फारच गरजेचं आहे. कारण गट्टे जर सॉफ्ट नसेल तर ते खाताना कडक आणि कच्चे लागतील आणि मसाल्यांची चव देखील त्यांच्यामध्ये मुरणार नाही. तेव्हा गट्टा करी बनवताना गट्टे छान सॉफ्ट झाले पाहिजे ह्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. हे सर्व जिन्नस मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले. ह्याच्यामध्ये आता आपण अगदी थोडं गरम पाणी घालून ह्याला मळून घेणार आहोत. बोटाला चटका बसेल इतपत पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम पाणी घालून हे पीठ मळलं तर पीठ फुलून छान सॉफ्ट होतं आणि ह्याचे गट्टे देखील सॉफ्ट होतात. तर हे पहा ह्याला आपण असं एवढं सॉफ्ट मळून घेतलंय. ह्याचे गट्टे बनवण्यासाठी मी ह्याचे असे 4 पार्ट करून घेणार आहे. तर हे पहा इथे आपण ह्या मळलेल्या पिठाचे असे 4 लांबट उंडे तयार करून घेतलेले आहे. ह्याच्यातील एक उंडा घेऊन ह्याला आपण अशा पद्धतीने लांबट वळून घेणार आहोत. हे पहा ह्याला साधारण एवढं जाड वळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघितलंच असेल हे वळलेले उंडे कसे प्लेन दिसत आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व उंडे वळून घेणार आहे. हे उंडे तुम्ही ताटावर किंवा पोळपाटावर देखील वळून घेऊ शकता. ह्यांना वळताना तेल किंवा सुकं वगैरे काहीच लावायचं नाहीये. तर हे पहा ह्या ठिकाणी आपण हे 4ही उंडे वळून घेतलेले आहेत. ह्यांना आपण पाण्यात उकडून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर या पसरट बुडाच्या पॅनमध्ये हे 4 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये आपण हे वळलेले गट्टे घालून ह्यांना उकडून घेणार आहोत. हे गट्टे उकडून घेण्यासाठी शक्यतो असं पसरट बुडाचं भांडं वापरायचं आहे. कारण तुम्ही जर ह्यांना उकडून घेण्यासाठी कढाईसारखं खोलगट बुडाचं भांडं वापरलं तर गट्टे एका जागेवर गोळा होऊन येतील आणि हे एकमेकांना चिकटतील. शिवाय हे गट्टे देखील सगळ्या बाजूने एकसारखे शिजणार नाही. ह्यांना मी पाण्यात मीडियम फ्लेमवर 9 ते 10 मिनिट उकडून घेणार आहे. इथे आपल्याला हे गट्टे उकडत ठेवून बरोबर 10 मिनिट होऊन गेलेले आहेत. ह्यांना मी झाऱ्याने तोडून घेणार आहे. हे पहा आपले हे गट्टे उकडून छान सॉफ्ट झालेले आहे. तुम्हाला ह्या गट्ट्यांवर छोटे फोड आल्यासारखे दिसत असतील.
ह्याचाच अर्थ असा की आपले हे जे गट्टे आहे यांना अगदी आतून ते बाहेरपर्यंत छान जाळी पडलेली आहे. या गट्ट्यांमधील पाणी पूर्णपणे निथळून ह्यांना आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. गट्टे काढून घेतल्यानंतर पॅनमध्ये हे जे पाणी शिल्लक राहिलंय ह्याला फेकायचं नाहीये. या पाण्याचा आपण ग्रेव्हीमध्ये वापर करणार आहोत, कारण गट्ट्यांमधील सर्व घटकांची चव ह्या पाण्यामध्ये उतरलेली आहे. ह्याच्यामुळे ग्रेव्हीला देखील छान चव यायला मदत होईल. हे गट्टे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यांना मी सुरीने कट करून घेणार आहे. साधारण अर्धा इंचाचं अंतर सोडून आपण ह्यांना कट करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी हे सर्व गट्टे कट करून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी ह्या सर्व गट्ट्यांचे असे अर्धा इंच लांबीचे तुकडे कट करून घेतलेले आहे. आपल्या ह्या गट्ट्यांना तुम्ही बघितलंच असेल, आतून छान अशी बारीक बारीक जाळी पडलेली आहे. गट्ट्यांना आतून अशी जाळी पडणं फारच महत्वाचं आहे. ह्याच्यामुळे ग्रेव्ही आणि ग्रेव्हीतला मसाला ह्या गट्ट्यांच्या अगदी आतपर्यंत व्यवस्थित मुरतो आणि त्याच्यामुळे हे गट्टे खाण्यासाठी छान सॉफ्ट आणि चविष्ट लागतात. तर आता गट्टा करी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर ह्या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे काही अख्खे गरम मसाले घालणार आहोत. त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, एक काळी इलायची, 4 लवंगा आणि 1 तेजपत्ता ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. हे सर्व खडे मसाले आपण ह्या तेलामध्ये परतायला घालूया. हे खडे मसाले तेलात परतून निघाल्यामुळे आपल्या गट्टा करीला ह्या मसाल्यांचा सुगंध आणि चव फारच छान येईल. 1 मिनिटभर हे मसाले तेलात परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालूया. हा कांदा आपण फुल फ्लेमवर अधूनमधून हलवून छानपैकी परतवून घेणार आहोत. आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात ह्या 2 मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी, हे 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. ह्याची मी मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. एकीकडे आपला हा कांदा देखील छानपैकी परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता ही मिक्सरला तयार केलेली अद्रक, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया. यासोबतच ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. ह्याला आपण मीडियम फ्लेमवर जरा वेळ हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. टोमॅटो आणि अद्रक लसणातील कच्चेपणा निघाला की ह्याच्यामध्ये पाऊण चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरपूड, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. हे सर्व जिन्नस आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय. इथे ह्या वाटीमध्ये मी 2 चमचे दुधावरची ताजी साय आणि 2 चमचे दूध मिक्स करून घेतलंय. हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तसं तर ह्याच्यामध्ये दही किंवा आमचूर पावडर घातली जाते, परंतु त्याच्याने ही ग्रेव्ही चवीला थोडीशी आंबट आंबट लागते. आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी टोमॅटो घातलाय, त्यामुळे ह्याच्यामध्ये जर आपण दही किंवा आमचूर पावडर घातली तर ह्या ग्रेव्हीला जास्तच आंबटपणा येऊ शकतो. तेव्हा मी ह्याच्यामध्ये दुधावरची ताजी साय आणि थोडंसं दूध मिक्स करून घातलंय. तुम्ही देखील ग्रेव्हीमध्ये दह्याऐवजी अशी दुधावरची ताजी साय आणि थोडंसं दूध मिक्स करून घालून बघा. ह्याच्यामुळे ग्रेव्ही छान क्रीमी आणि चवीला देखील फारच जबरदस्त बनेल. लो फ्लेमवर ह्यांना आपण हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे आपल्या ह्या मसाल्यांना छान हलकसं तेल सुटायला लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण हे गट्टे घालून मिक्स करून घेऊया. गट्टे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे गट्टे उकडलेलं पाणी घालून घेणार आहोत. गट्टे उकडलेलं पाणी फेकायचं नाहीये, तर त्याचा ह्या ग्रेव्हीसाठी वापर करायचा आहे. ह्याच्याने आपल्या ग्रेव्हीला छान दाटसरपणा यायला मदत होईल आणि ग्रेव्ही देखील चवीला छान टेस्टी लागेल, कारण ह्याच्यामध्ये गट्ट्यामधील मसाल्यांचा स्वाद उतरलेला आहे. ह्यासोबतच ह्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. ही ग्रेव्ही तुम्हाला जेवढी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. गट्टे ह्या ग्रेव्हीतलं पाणी शोषून घेतात, तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी घालताना थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण
जसजसे गट्टे ग्रेव्हीमध्ये शिजत जातात तसतसे ते ह्याच्यातील पाणी शोषून घेत जातात. गरज वाटत असेल तर तुम्ही मधल्या वेळेस देखील हे गट्टे शिजत असताना ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ह्यांना शिजवून घेऊ शकता. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्यांना लो फ्लेमवर साधारण 6 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी ह्यांना लो फ्लेमवर 7 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. आत्ताच ही ग्रेव्ही बघा कशी मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी दिसत आहे. ह्या ग्रेव्हीची चव अजूनच जास्त वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि 2 चमचे साजूक तूप मिक्स करणार आहोत. साजूक तूप घातल्यामुळे तर आपली ही गट्टा करी चवीला अजूनच जास्त टेस्टी बनेल. साजूक तुपाचा आणि मसाल्यांचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये छान उतरावा त्यासाठी आपण ह्याच्यावर पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवून ही ग्रेव्ही लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, ह्या ठिकाणी आपली ही बेसन गट्टा करीची अतिशय चमचमीत आणि चविष्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे. दिसतानीच ही गट्टा करी बघा कशी मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी दिसत आहे. ही गट्टा करी बघून तुमच्या तोंडाला देखील नक्कीच पाणी सुटलं असेल. सर्वात शेवटी आपण हिच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करणार आहोत. तर इथे आपली अतिशय क्रीमी, चमचमीत आणि चविष्ट अशी बेसन गट्टा करीची रेसिपी गरम गरम खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे. तुम्ही हिला चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी, रोटी, नान किंवा पराठे तसेच भातासोबत देखील अगदी आवडीने खाऊ शकता. कधी घरात भाजीला काही नसेल आणि जेवणात भाजीला काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. ही गट्टा करी फक्त चपाती आणि भाकरी सोबतच नव्हे तर भातासोबत देखील खाण्यासाठी फारच टेस्टी लागते. मी दाखवलेली ही गट्टा करीची रेसिपी फारच वेगळी आहे, परंतु चवीला मात्र अतिशय जबरदस्त आहे. नक्कीच ही रेसिपी टेस्ट केल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य ही गट्टा करी अगदी ताट आणि बोटं चाटून पुसून खातील. तुमच्या घरातील छोट्या मुलांना देखील ही गट्टा करी खायला फारच आवडेल. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते. तेव्हा तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की अशी क्रीमी, चमचमीत आणि तोंडाला चव येईल अशी चविष्ट बेसन गट्टा करी एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही चविष्ट गट्टा करीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.